हॅलो स्टुडंट, मी तुमचं स्वागत करतो आहे माझं यूट्यूब चॅनल 24/7 GKला. तर आपली जी सिरीज चालू होती आरोग्यसेवक या होणाऱ्या एक्झामसाठी टॉपिक वाईज क्वेश्चनची, तर त्याचा आज आपण तिसरा चॅप्टर घेऊन आलो. त्या चॅप्टरचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. तर हा जर तिसऱ्या नंबरचा चॅप्टर आहे. या चॅप्टरवरचे आज आपण MCQ घेणार आहोत आणि ते एकदम असे उपयुक्त होणार आहेत आपल्याला येणाऱ्या आरोग्यसेवक या एक्झामसाठी. तर त्याबद्दल आपण थोडं आता त्याचे पाहूया, त्याचे एक्सप्लेन विथ क्वेश्चन पाहूया आपण त्याचे. तर हा जो चॅप्टर आहे हा विज्ञान आणि तंत्रज्ञान 2चा नंबर 3चा जो चॅप्टर आहे तो आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. हा जी तुमची येणारी आरोग्यसेवा जी एक्झाम आहे त्या एक्झामसाठी जो महत्त्वाचा घटक आहे तांत्रिक हा जो विषय आहे या विषयावर जास्ती भर दिलेला आहे आणि तिथे पूर्णपणे स्टेट बोर्डात 10वीच्या स्टेट बोर्डाचा सिलेबस दिलेला आहे. तर तेच आपण आता या सिरीजद्वारे कंप्लीट करत आहोत. तर पाहू त्या अगोदर सांगू इच्छितो की हा जो माझा चॅनल आहे 24/7 GK याला प्लीज तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होईल शक्य तेवढं शेअर करा. तर पहा, याचा जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की खालीलपैकी अधिकेंद्री सजीव कोणते? ऑप्शन ए आहे जीवाणू, ऑप्शन बी आहे विषाणू, ऑप्शन सी आहे प्रोटोझोआ आणि ऑप्शन डी आहे बॅक्टेरिया. तर जो अधिकेंद्री सजीव जो आहे तो आहे जीवाणू. ऑप्शन नंबर ए जो आहे हा याचा अचूक उत्तर आहे. तर अशाच प्रकारे आपण आता दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. तर दुसरा प्रश्न असा आहे की कोणते पेशी अंगके हे द्विविभाजन पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात? ऑप्शन ए आहे तंतुकणिका, ऑप्शन बी आहे हरितलवके, ऑप्शन सी आहे ए आणि बी आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी कोणतेच नाही. तर जे पेशी अंगके आहेत ते जे आहेत तंतुकणिका आणि हरितलवके हे दोन्ही पण द्विविभाजन पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात. याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर सी, ए आणि बी. तर हे दोन्ही उत्तरे त्याची आहेत. तर आता पाहू पुढचा प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी साधे द्विविभाजनाचे उदाहरण कोणते? ऑप्शन ए आहे पॅरामेशियम, ऑप्शन बी आहे युग्लिना, ऑप्शन सी आहे अमिबा आणि ऑप्शन डी आहे तंतुकणिका. तर जे साधे विभाजन आहे याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर सी, अमिबा. तर अमिबा हा जो आहे हा वेगवेगळ्या आदिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. अमिबाचा समजा अमिबा हा विशिष्ट आकार नसल्याने तो कोणत्याही अक्षरातून विभाजित होतो, म्हणून त्याला साधे विभाजन म्हणतात. त्याचप्रकारे पॅरामेशियम जो आहे त्याला आडवे द्विभाजन म्हणतात आणि जो उभे द्विभाजनचा जो उदाहरण आहे तो आहे युग्लिना. तर अशा प्रकारे आपण तिन्हीचा एक्सप्लेन इथे केलेला आहोत. तर याचा जो उत्तर आहे साधे द्विविभाजन, याचा अचूक उत्तर जो आहे तो ऑप्शन नंबर सी, अमिबा आहे. आता पाहू पुढचा प्रश्न. कोणत्या सजीवाला पुटी सिस्ट असे म्हणतात? ऑप्शन ए आहे एकपेशीय, ऑप्शन बी आहे द्विपेशीय, ऑप्शन सी आहे बहुपेशीय आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर ए, एकपेशीय. याचा एक्सप्लेन आपण करूया थोडा. तो असतो बघा, अमिबा समजा उदाहरणार्थ अमिबा घ्या. तो प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात आणि तिथे प्रतिकूल परिस्थिती तयार होते. त्यावेळी अमिबा हा श्रमपात तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो. तो गोलाकार आणि पेशीपटलाभोवती कटिंग संरक्षण कवच तयार करतो आणि अशाच कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असे म्हणतात, जिथे तो पेशीपटलाभोवती कठीण संरक्षण कवच तयार करतो. तर अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असे म्हणतात. तर जो एकपेशीय सजीव असतो त्याला पुटी असे म्हणतात. आता पाहू पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे. तो आहे की जनक पेशी कुठे तयार होते? तर याचा जो उत्तर ऑप्शन पाहूया. ऑप्शन ए आहे बहुविभाजन, ऑप्शन बी आहे खंडीभवन,
ऑप्शन सी आहे कलिकायन आणि ऑप्शन डी आहे पुनर्जनन. तर याचा जो उत्तर आहे तो आहे एक मिनिट, याचा जो उत्तर आहे तो ऑप्शन नंबर सी कलिकायन. तर हा कलिकायनमध्ये जनक पेशी तयार होते. तिथे का असते, किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करतात आणि तिथे कसं होते, सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्र तयार होतात, म्हणून त्याला जनक पेशी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 की बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार कोणते? खंडीभवन, ऑप्शन बी आहे पुनर्जनन, ऑप्शन सी आहे मुकुलायन आणि ऑप्शन डी आहे प्रजनन, शाकीय प्रजनन. त्याचे जे उत्तर आहे ते आहेत सगळेच, खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन आणि शाकीय प्रजनन हे बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार आहेत. तर खंडीभवनमध्ये उदाहरण पहा, शैवाल, स्पायरोगायरा. तर तिथे कसं असतो की त्याचे अनेक तुकडे होतात आणि त्या प्रत्येक तुकडा जो आहे तो नवजात सजीव म्हणून जीव जगू लागतो. म्हणून तिथे हे खंडीभवनामध्ये हे होत असते की एका तुकड्यापासून तो नवीन सजीव तयार करून तो जीव जगत असतो. पुनर्जननमध्ये काय असते, पुनर्जननमध्ये जसा प्लानेरिया बघा, आता जशी पाल बघा, पालेमध्ये काय असते की शेपटीचा भाग फक्त पुनर्जित केला जातो, तो मर्यादित पुनर्जनन आहे. परंतु प्लानेरिया जो आहे हा प्लानेरिया का करतो, स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतो आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा जो उर्वरित भाग असतो त्याला तयार करून 2 नवजात प्राणी तयार होतात आणि तिथेच ते पुनर्जननाची प्रक्रिया घडून येते. आता मुकुलायनमध्ये बडिंगमध्ये जसं हायड्राची वनस्पती जी आहे तिथे ते हायड्रामध्ये ते मुकुल असतात आणि त्या मुकुलापासून जसा की खोडाला ते जशी फांदी फुटते तिथून ते नवीन ते वनस्पती तयार करते, म्हणजे नवीन जीव तिथून निर्माण होतो. ऑप्शन जसा डी आहे शाकीय प्रजनन. शाकीय प्रजननमध्ये काय होते, जसं वनस्पतीमधले मूळ, खोड, पान यांचा जो प्रजनन होतो त्याला शाकीय प्रजनन म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7 असा आहे की युग्मक निर्मिती आणि फलन या कोणत्या प्रजननाच्या 2 प्रमुख प्रक्रिया आहेत? ऑप्शन ए आहे लैंगिक, ऑप्शन बी आहे अलैंगिक, ऑप्शन सी आहे दोन्ही म्हणजे ए आणि बी, आणि ऑप्शन डी आहे दोन्ही नाही. तर याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर ए लैंगिक प्रजनन. तर लैंगिक प्रजननामध्ये ते 2 प्रमुख प्रक्रिया आहेत प्रजननाच्या, त्या आहेत युग्मक निर्मिती व फलन. तर याचा जो अचूक उत्तर आहे तो ऑप्शन नंबर ए लैंगिक. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8 वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक कोणते? ऑप्शन ए आहे पान, बी आहे फूल, सी आहे खोड आणि डी आहे फळ. त्याचा जो अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फूल हे वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलांमध्ये एकूण किती मंडल आहेत? ऑप्शन ए आहे 1, बी आहे 2, सी आहे 3, डी आहे 4. तर जे एकूण मंडले आहेत फुलांमध्ये ते आहेत एकूण 4. याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर डी 4. तर ते वनस्पतीमधले जे मंडल आहेत ते पाहू आपण थोडेसे. तो एक आहे निदलपुंज, दुसरा आहे दलपुंज, तिसरा आहे पुमंग आणि चौथा जो आहे तो आहे जायांग. आता अजून सांगतो, हे जे मी तुम्हाला आता 4 मंडल सांगितलो, निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. तर याच्यापैकी जे पुमंग आणि जायांग आहे हे प्रजननाचे काम करतात म्हणून याला आवश्यक मंडले असे म्हणतात, इसेन्शियल वॉल्स असे म्हणतात. आणि त्याचप्रमाणे निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात, ॲक्सेसरी वॉल्स असे म्हणतात. तर पुमंग आणि जायांग हे फुलामध्ये प्रजननाचे काम करत असतात म्हणून त्याला आवश्यक मंडले असे म्हटले जाते. पाहूया आता थोडेसे एक जनरल माहिती. तर जे आपले अधिवृषणची नलिका असते
त्याची जी लांबी असते ती 6 मीटरपर्यंत असते. शुक्राणूबद्दल तुम्हाला माहीतच असेल. एका शुक्राणूची जी लांबी आहे ती 60 मायक्रोमीटर एवढी असते आणि इतका तो लहान असून 6.5 मीटर लांबीचे अंतर त्याला ट्रॅव्हल करावं लागते. आणि शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणाची एनर्जीची आवश्यकता असते. यासाठी रेतामध्ये म्हणजे वीर्यामध्ये फ्रुक्टोज नावाची शर्करा असते. तर हा झाला तुमची माहिती. आणि पुढचा प्रश्न आता घेऊन येऊ. प्रश्न क्रमांक 10 असा आहे की पुष्पवृत्त फुलांमध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहे? ऑप्शन ए आहे पान, ऑप्शन बी आहे डेट, ऑप्शन सी आहे फूल आणि ऑप्शन डी आहे खोड. तर पुष्पवृत्त फुलामध्ये जो डेट असतो हा डेट अतिशय महत्त्वाचा असतो. त्याला म्हणजे फुलांना जो आधारासाठी जो डेट असतो तर तो डेट असलेल्या फुलाला पुष्पवृत्त फूल म्हणतात. ते याच्यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे तो ऑप्शन नंबर बी आहे डेट. आणि जर त्या फुलामध्ये जर डेट नसेल तर त्याला स्थानबद्ध सेसाईल फुले असे म्हणतात. तर अशा प्रकारे याची माहिती झाली पुष्पवृत्त फुलाची. पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 11. वाहिन्या किंवा नलिका आणि ग्रंथी मिळून कशाची निर्मिती होते? ऑप्शन ए आहे वृषण, ऑप्शन बी आहे शुक्राणू, ऑप्शन सी आहे मूत्राशय आणि ऑप्शन डी आहे शुक्रपेशी. तर याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर ए वृषण. तर वाहिन्या आणि ग्रंथी मिळून वृषणची निर्मिती होते. तर आता पाहू आपण पुढचा प्रश्न क्रमांक 12. रेतलाच म्हणतात वीर्य आणि सिमेंट तयार करण्यासाठी कारणीभूत ग्रंथी कोणती? ऑप्शन ए आहे पुरस्थ ग्रंथी. एक मिनिट. ऑप्शन ए आहे पुरस्थ ग्रंथी, त्याला इंग्लिशमध्ये प्रोस्टेट ग्लँड म्हणतात. ऑप्शन बी आहे काउपर्स ग्रंथी, ऑप्शन सी आहे पीयूष ग्रंथी पिच्युटरी ग्लँड, ऑप्शन डी आहे ए आणि बी. तर याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर डी ए आणि बी. म्हणजे पुरस्थ ग्रंथी प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्रंथी या दोन्ही पण कारणीभूत असतात. तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 13. बर्तोलिन्स ग्रंथीची एक जोडी कुठे कार्यरत असते? तर जे बर्तोलिन्स ग्लँड आहे तर तिची एक जोडी जी आहे ती आहे स्त्री प्रजनन संस्थामध्ये. जे ऑप्शन नंबर बी आहे स्त्री प्रजनन संस्थामध्ये ती कार्यरत असते. पुढचा प्रश्न आहे 14. अर्धसूत्री विभाजनाने कोणते 2 युग्मके तयार होतात? ऑप्शन ए आहे शुक्रपेशी, ऑप्शन बी आहे अंडपेशी, ऑप्शन सी आहे पुमंग, ऑप्शन डी आहे ए आणि बी. तर जे अर्धसूत्री विभाजनात जे 2 युग्मके तयार होतात ते आहे ऑप्शन नंबर डी ए आणि बी. तर शुक्रपेशी आणि अंडपेशी ही अर्धसूत्र विभाजनामुळे हे 2 युग्मके तयार होतात. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न, स्त्री रजोनिवृत्तीचा कालावधी किती असतो? ऑप्शन ए आहे 30 वर्ष, ऑप्शन बी आहे 35 वर्ष, ऑप्शन सी आहे 40 वर्ष आणि ऑप्शन डी आहे 45 वर्ष. त्याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर डी 45 वर्ष. जो मेन्स्ट्रुअल सायकलचा जो कालावधी असतो लास्ट तो असतो 45 वर्ष. याचप्रमाणे आपण पुढचा प्रश्न, गर्भाशयातील भ्रूणाला अन्नपुरवठा कोणता अवयव पुरवतो? ऑप्शन ए आहे अप्रा, त्याला प्लॅसेंटा म्हणतात, ऑप्शन बी आहे अंडाशय ओव्हरी, ऑप्शन सी आहे अंडनलिका आणि ऑप्शन डी आहे किडनी. तर जो भ्रूण असतो तर त्याला जो अन्नपुरवठा जो पुरवण्याचं काम करतो तो अप्रा नावाचा अवयव करतो, प्लॅसेंटा. तर हा जो ऑप्शन नंबर ए आहे हा याचा उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. एका शुक्राणूची लांबी किती मायक्रोमीटर एवढी असते? आता आपण त्या जनरल फॅक्टमध्ये जी माहिती वाचली तिथे दिलं होतं की 60 मायक्रोमीटर एवढी एका शुक्राणूची लांबी असते. तर याचा जो उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर सी 60. पुढचा प्रश्न घेऊन येऊ. प्रश्न क्रमांक 18 आहे की अंडपेशीचे योग्य फलन होण्याचा योग्य वेळ किती आहे?
ऑप्शन ए आहे 23 तास, ऑप्शन बी आहे 24 तास, ऑप्शन सी आहे 25 तास आणि ऑप्शन डी आहे 26 तास. ते याचा जो अंडपेशीचे जो योग्य फलन होतो त्याचा जो योग्य वेळ असतो तो असतो 24 तास, म्हणजे 1 दिवस हा त्याचा विशिष्ट कालावधी असतो. आता थोडी जनरल माहिती पाहू अजून. बघा, युग्मक तयार करण्याच्या पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या द्विगुणी म्हणजेच 2n असते. त्यात अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या असतात आणि एक जोडी जी असते ती लिंग गुणसूत्राची असते. या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात. यामुळे युग्मकामध्ये गुणसूत्राची संख्या एकगुणीच राहते. हे तुम्ही वाचून घ्या आणि समजून घ्या. हे तुम्ही हा जो दिसता इकडे शुक्रपेशी आणि अंडपेशी, स्त्री आणि पुरुषचा जो फोटो दिसत आहे याच्यावरून तुम्हाला समजतच असेल. याची माहिती 9th स्टँडर्डमध्ये पण दिलेली आहे. तर जे हे क्रोमोझोमची संख्या आहे, हे जे क्रोमोझोम असतात XX आणि XY, तर जे XX असतात ते फिमेलमध्ये असतात आणि XY जे असते ते मेलमध्ये असते. समजा X आणि Y हे मिक्स झाले तर मुलगा होतो आणि XX जर मिळाले तर तेव्हा मुलगी होते. तर ही जनरल फॅक्ट आहे. जनरल फॅक्टची माहिती आहे ती तुम्ही वाचून घ्या. या पहिले वाचली पण असणार. आणि हे नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट, की दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. इथे स्त्रीची एक पण चुकी नाही. ते सगळे ते जे आहे ते मेलवर डिपेंड आहे. तर जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून मेलकडून लिंग गुणसूत्रापैकी X किंवा Y हा गुणसूत्र पुढील पिढीत जातो. स्त्रियाकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा की ते काय असते ते. ही माहिती वाचून घ्या. XX आणि XY बद्दल मी तुम्हाला पटवून सांगितलोच. नसेल तर अजून पुन्हा वाचून घ्या आणि समजून घ्या. कारण की जी गैरसमजदारी असते समोर जाऊन ते एका फिमेलवरच टाकली जाते. आता पण ती आपल्या देशामध्ये प्रथा चालतेच की जी चुकी आहे ती स्त्रीचीच मानल्या जाते. ते याबद्दल तुम्ही अवेअर व्हा आणि जे पण तुमच्या घराजवळचे असतील जे साक्षर नसणार जास्त त्यांना पण तुम्ही अवेअर करा की हे कशा प्रकारे असते म्हणून. की ते क्रोमोझोम आपल्याकडून जेव्हा जातो त्यामुळे समोरचं अपत्य तयार होतं असे तुम्ही त्यांना पटवून पण सांगू शकता. हा जो आहे तो लोकसंख्येचा विस्फोट आहे. बघा 1901 पासून तर 2011 पर्यंतची लोकसंख्या इथे दिलेली आहे. तो 2011चा जो आहे तो तिथे कट झालेला आहे थोडा. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर हा विस्फोट कसा झालेला आहे ते 2000 बघा तुम्ही लोकसंख्या कशी वाढत चालली. ती 1901ला तेवढी होती आणि आता 2011ची जर तुम्ही पाहिल्या तर 121 करोड झालेली आहे. आणि आत्ता हल्ली जर पाहिल्या तुम्ही 2024मध्ये तर ही 142 करोड आहे. आणि ही पूर्ण जगामध्ये आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या नंबरवर आलेला आहे. जो देश होता चायना हा दरवर्षी पहिला राहत होता पण त्यालासुद्धा यावेळेस मागं टाकलेला आहे. आपल्या देशाची प्रगती पहा किती वाढून राहिलेली आहे. बाकी कामात नाही पण या कामात जास्तच वाढून दिसते. तर पहा पुढचा प्रश्न. मानवी शरीरात गुणसूत्राच्या एकूण किती जोड्या असतात? तर ऑप्शन ए आहे 22, ऑप्शन बी आहे 23, ऑप्शन सी आहे 24 आणि ऑप्शन डी आहे 25. तर याचा जो उत्तर आहे तो ऑप्शन नंबर बी आहे की 23 जोड्या या गुणसूत्राच्या जोड्या मानवी शरीरात असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. कुक्षी, परागकोश, ऑप्शन सी आहे अंडाशय, ऑप्शन डी आहे कुक्षिवृत्त. सॉरी. तर याचा जो उत्तर आहे तो ऑप्शन नंबर बी परागकोश. हा जो घटक आहे तो तिघापैकी वेगळा आहे. पुढचा प्रश्न घेऊन या. पुढचा प्रश्न घेऊन आलोत आपण. प्रश्न क्रमांक 21. स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात किती अंडपेशी असतात? ऑप्शन ए आहे 1 ते 2 दशलक्ष, ऑप्शन बी आहे 2 ते 3 दशलक्ष,
ऑप्शन सी आहे 2 ते 4 दशलक्ष आणि ऑप्शन डी आहे 4 ते 5 दशलक्ष. त्याचा जो अचूक उत्तर आहे तो आहे ऑप्शन नंबर सी 2 ते 4 दशलक्ष. हे जे आहे हे जे अंडाशय आहेत असल्या ज्या अंडपेशी आहेत ती स्त्रीभ्रूणाच्या जन्माच्या वेळेस तिथे असतात. त्याचप्रमाणे आता पुढचा प्रश्न क्रमांक 22. गर्भाशय रोपणक्षम नसल्यास तो एकच आहे रोपणक्षम नसल्यास कोणते प्रजननाचे तंत्रज्ञान वापरतात. तर जेव्हा ते म्हणजे त्या बाबतीत ते उपयुक्त नसतात तेव्हा जो भाडोत्री मातृत्व आहे सरोगसी या पद्धतीने ते रोपण केले जाते. तर याचा जो अचूक उत्तर आहे तो ऑप्शन नंबर ए आहे भाडोत्री मातृत्व. त्याला सरोगसी असे म्हणतात. तर गर्भाशय रोपणक्षम नसल्यास ज्या तंत्रज्ञानाचे ते वापर करतात आणि बेबी काढतात त्याला हिंदीमध्ये किराए कोक असे सुद्धा म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की भ्रूणाचे रोपण या अवयवात होते. तर ऑप्शन ए आहे गर्भाशय, ऑप्शन बी आहे अंडाशय, ऑप्शन सी आहे योनी आणि ऑप्शन डी आहे अंडनलिका. तर याचं जो अचूक उत्तर आहे तो ऑप्शन नंबर ए आहे गर्भाशय. गर्भाशयामध्ये भ्रूणाचे रोपण होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. कोणती अपत्ये एकाच युग्मकापासून तयार होतात. ऑप्शन ए आहे एक युग्मजी जुळे, ऑप्शन बी आहे द्वियुग्मजी जुळे, ऑप्शन सी आहे बहुयुग्मजी जुळे आणि ऑप्शन डी आहे युग्मजी जुळे. तर याचा जो अचूक उत्तर आहे तो ऑप्शन नंबर 1 आहे एक युग्मजी जुळे. जे एक युग्मजी जुळे आहे ते तयार होत असतात एकाच युग्मकापासून. आता शेवटचा प्रश्न क्रमांक 25 की गुणसूत्री जो विभाजन आहे त्या विभाजनात गुणसूत्राची संख्या किती पट होते. तर अर्धगुणसूत्री विभाजनात गुणसूत्राची संख्या आहे ती निम्मी होते म्हणजे अर्धी होते. तर अशा प्रकारे आपले हे 25 प्रश्न झाले. तर हा जो आपला चॅनल आहे 24/7 GK त्याला प्लीज तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जमेल तेवढे शेअर करा. मी असेच व्हिडिओ आणत जाणार, थोडा उशीर लागणार पण आणणार कारण की सध्या कामं खूप चालू आहेत. तर त्यामुळे ते येणार पण उशिरा येणार पण मी थांबवणार नाही. ही सिरीज आपली अशीच चालत राहणार. आता पुढचा जो चॅप्टर आहे 4 त्याचे पण आपण प्रश्न लवकरच त्याचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ आणि तो तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करणार यूट्यूबवरती याच आपल्या चॅनलवरती 24/7 GKला. तर असेच तुम्ही पाहत राहा आणि जो पण ज्यांना गरज आहे जे एक्झाम फॉर्म भरलेले आहेत त्यांनासुद्धा सांगा की ते इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे घेत आहेत म्हणून आणि त्यांनासुद्धा बघायला सांगा. हे त्यांना पण त्यांच्या पण उपयोगी येणार समोरच्या येणाऱ्या एक्झाममध्ये. फक्त आरोग्यसेवकासाठी नाही, कुठला पण जनरल सायन्स असो, जसं ग्रुप डीची एक्झाम झाली रेल्वेची तिथे पण अशाच प्रकारे प्रश्न विचारले जातात. तर त्यांनासुद्धा फायदा होईल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि थँक्यू.